पुणे शहरातील उच्चभ्रू भागात असलेली सोसायटी म्हणजे कर्वेनगर। याच कर्वेनगरमध्ये 20 सप्टेंबरच्या रात्री एक भयानक घटना घडली आहे। त्याचं झालं असं की राहुल निवंगुने हे 42 वर्षीय इसम आपल्या घरातील बायको तसेच मुलींसोबत कर्वेनगर इथल्या आपल्या घरात झोपलेले होते। अचानक मध्यरात्री 1च्या सुमारास कुणीतरी त्यांच्या घराचा दरवाजा वाजविला। आता एवढ्या रात्रीचं आपल्या घरी कोण आलं असेल याच विचारात राहुल हा घराचा दरवाजा उघडण्यासाठी गेला। त्याच वेळी घरातील बायको तसेच 3 मुली देखील जाग्या झालेल्या होत्या। राहुलने दरवाजा उघडला आणि बाहेर एक बुरखा घातलेला तरुण उभा होता। काही काळाच्या आत बाहेर असणाऱ्या त्या बुरखाधारी तरुणाने बायको आणि मुलींच्या समोरच राहुल निवंगुने याच्यावर चाकूने सपासप वार केले आणि काही काळाच्या आतच राहुल हे मृत्युमुखी पडलेले होते। त्याच वेळी त्या तरुणाने घरातील रोख रक्कम आणि दागिने घेतले आणि पळून गेला। सर्वांना वाटलं चोरीच्या उद्देशाने हा खून झालाय, मात्र सत्य काहीतरी वेगळंच होतं। कर्वेनगरमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। आपल्या पतीच्या या अशा हत्येमुळे राहुलची पत्नी जोरजोरात ओरडू लागलेली होती। हा आवाज ऐकून कर्वेनगरमधील त्यांच्या शेजाऱ्यांनी निवंगुने यांच्या घरी धाव घेतली। त्याच वेळी या धक्कादायक घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आलेली होती। पोलीस क्राईम स्पॉटवर आले आणि त्यांनी तपास करण्यास सुरुवात केली। त्यांनी अगोदर मयत राहुल यांची पार्श्वभूमी तपासली। यामध्ये त्यांना राहुल हे एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करायचे। त्यांची कोणासोबतही दुश्मनी म्हणा किंवा वाद असा काहीच प्रकार नव्हता। सुरुवातीला पोलिसांना देखील राहुल निवंगुने या तरुणाची हत्या ही लुटपाट आणि चोरीच्या उद्देशाने झाली आहे अशी खात्री पटलेली होती। मात्र या सर्वांमध्ये राहुलच्या पत्नीचं वागणं मात्र पोलिसांना खटकलं। पोलिसांनी पत्नीची विचारपूस करायला सुरुवात केली। पोलिसांनी घटना नेमकी कशी घडली याची चौकशी पत्नीकडे करण्यास सुरुवात केलेली होती। मात्र राहुलच्या पत्नीचा घाबरलेला चेहरा पाहून पोलिसांना खात्री पटली की याच्या मागे नक्कीच पत्नीचा काहीतरी रोल आहे। आपल्या डोळ्यासमोरच आपल्या वडिलांचा खून झाल्यामुळे 3 चिमुकल्या मुलींची अवस्था मात्र फार वाईट झालेली होती। मात्र एकीकडे पत्नीही मात्र घाबरलेल्या स्थितीत पोलिसांना आढळलेली होती। याच वेळी पोलिसांनी पत्नीला नेमकं काय घडलंय हे खरं सांग म्हणत पोलिसी खाक्या दाखवताच मयत राहुल निवंगुने याची पत्नी पोपटासारखी बोलू लागली। तिने आपल्या पतीच्या हत्येमध्ये आपणही सामील असल्याची कबुलीच पोलिसांसमोर दिली। गेल्या काही महिन्यांपासून राहुल निवंगुने याच्या पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध जोडलेले होते। नेमकी हीच माहिती मयत राहुल निवंगुने याला कळालेली होती। नेमकं तेव्हापासूनच राहुलने आपल्या पत्नीवर नजर ठेवायला सुरुवात केलेली। आपली बायको फोनवर नेमकं कोणाशी बोलते, दिवसभर ती काय करते याची सगळी माहिती आता राहुलने जमा केलेली होती। त्याच वेळी या अनैतिक संबंधांबद्दलचा जाब राहुलने पत्नीला विचारलेला होता। त्यामुळे पत्नीला आता आपल्या अनैतिक संबंधात पतीची अडचण ठरू लागलेली होती। याच वेळी पत्नीने आपल्या पतीचा काटा काढायचं ठरवलं। पत्नीने आपल्या बॉयफ्रेंड सोबत मिळून एक भयानक प्लान रचला। तिने आपल्या बॉयफ्रेंडला बुरखा घालून रात्री 1 वाजता आपल्या घरी यायला सांगितलं आणि आपल्या पतीची निर्गुण हत्या घडवून आणली आणि आपल्या बॉयफ्रेंडला दागिने आणि रोख रक्कम देऊन तिथून पळून जाण्यास सांगितलं, जेणेकरून या घटनेला चोरीचं स्वरूप देता येईल। मात्र बेरकी नजर असणाऱ्या पोलिसांच्या हा बनाव मात्र लक्षात आलेला होता। पत्नीच्या व्याभिचारामुळे मात्र एक हस्तखेळतं कुटुंब मात्र उद्ध्वस्त झालंय। पोलिसांनी आता आरोपी पत्नी आणि तिच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतलंय। सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात। अशाच प्रकारच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका।